अनेक झाले असले तरी प्रत्येक संतांची ओळख मात्र वेगळी आहे। आज ज्ञान हा शब्द जरी आमच्या पुढे आला तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्यांनी तुम्हा आम्हाला दिला ते ज्ञानोबरे आम्हाला आठवतात। विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा। सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपा आशीर्वादानं अख्खं विश्व चालतं। म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राण हाले, ते या जगा चालिता। त्याच भगवान पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपा आशीर्वादाने चालू असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 15व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा। सर्व आयोजक नियोजकांच्या माध्यमातून गावकऱ्याच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। अगदी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते। ज्यांच्या नेतृत्वाखाली सुंदर असं नियोजन आहे असे आमचे संजय महाराज असतील, यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला होते। अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद। कसं आहे, पहिलाच दिवस आहे पण ही खरी परीक्षा, तुमची पण परीक्षा आहे माझी पण परीक्षा। कसं असते माहिती आहे का, एखादा माणूस 1000 लोकात बडबड बडबड करतो, पण समजा आता कीर्तनात काही लोक असे असतात खाली बसून एवढे गप्पा मारतेत एवढे गप्पा मारतेत, एखादा सांगतो अरे गप्प बसा, पण तो काही गप्प बसत। पण खाली बसून बडबड करणाऱ्या माणसाला एखाद्या वेळेस जर 4 चौकात पुढे उभारून बोलायला सांगितलं तर त्याला बोलता येत नाही। मग तशी आमची पण परीक्षा असं पण कधीतरी जमलं पाहिजे, देवासाठी पण कधीतरी असो। आणि म्हणून सुंदर असं नियोजन आहे। पहिलाच दिवस आहे आज, माझं फक्त पत्रावळी वाढण्याचं काम आहे। उद्यापासून तुम्हाला कोण ज्याचं त्याचे पदार्थ वाढतील, गोड असेल कसं ज्याची त्याची चव वेगळी असते बरं का। आणि म्हणून आज कुठल्याही कामाची सुरुवात आपण काय करतो, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामादी भगवंताच्या नामानं कुठल्याही कामाची सुरुवात करतो। आणि म्हणून सप्त्याच्या पहिल्या दिवशी भगवंताचं नामचिंतन, नामाचं महत्त्व सांगावं या उद्देशानं तुकोबऱ्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सगळे इथं विचार केला तर माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळी श्रेष्ठ मंडळी आहेत माझ्यासमोर। भगवंत जसे बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करते। गेली 15 वर्ष झालं तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकताय, बरोबर आहे का नाही? 15 वर्षामध्ये किती कीर्तन ऐकले असतील? 7-7 दिवसाची विचार करा। आणि वर्ष श्राद्ध वगैरे बाकीचं तर वेगळीच गोष्ट आहे। म्हणजे 15 वर्ष झालं तुम्ही कीर्तन ऐकताय। तुकाराम महाराज प्रत्येकाला माहीत असतील असं गृहीत धरते आणि माहीत असायलाच पाहिजे। या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक थोर साधू संत होऊन गेले, पण प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य मात्र वेगळं आहे बरं का। भगवंताने प्रत्येक माणसाला 3.5 हाताचा नरदेह दिला, प्रत्येक माणसाला 2 डोळे आहेत, बरोबर आहे का? आहेत का? आता कुणाकुणाचे 4 झाले त्याला मी काही करू शकत नाही। प्रत्येक माणसाला 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 हात आहेत, 1 नाक आहे, 2 तोंड आहेत। माणसाला किती तोंड आहेत? तुम्ही 4 जण पुढे बसा, ऐकायला पण लक्ष द्या बरं का। उगत त्याने आत बोलवले म्हणून धरून आणल्यासारखं बसू नका, लक्ष देऊन कीर्तन ऐका। हां, प्रत्येक माणसाला तोंड एकच आहे पण माणूस बोलतो 2 तोंड्या। मग शरीर जरी सारखं दिलं असलं तरी स्वभाव मात्र प्रत्येकाचा वेगळा आहे, ओळख मात्र प्रत्येकाची वेगळी आहे। मग तसं या भूमीमध्ये संत जरी अनेक झाले असले तरी प्रत्येक संतांची ओळख मात्र वेगळी आहे। आज ज्ञान हा शब्द जरी आमच्या पुढे आला तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्यांनी तुम्हा आम्हाला दिला ते ज्ञानोबरे आम्हाला आठवतात। विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा
ज्ञानाचे सागर म्हणून ज्ञानोबरेंची ओळख आहे. तसं वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे कोण आहे? तुकोबरे. आता एवढं सुंदर मंदिर आहे, बाहेर सभा मंडपाचं काम चालू होणार आहे, चालू आहे थोडक्यात. आता एवढा मोठा सभा मंडप उभा करायचंय, पण तो कशाच्या आधारावर उभारणार आहे? त्याला आधार पाहिजे. तेवढा मोठा सभा मंडप उभारण्यासाठी खांबाची गरज आहे, आधाराची गरज आहे. तसं इतक्या दिवसापासून एवढा मोठा वारकरी संप्रदाय उभा आहे. या वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे कोण आहे? जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तसं ज्या तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे, त्या तुकोबरायांच्या चरित्राकडे बघून सामान्य माणसानं जीवन कसं जगावं हे कळतं बरं का आपल्याला. कसं आहे माहितीये का, आपला एखादा मित्र असेल, तो गावात आपल्याला चहा पाजतो, मग आपण त्याचं नाव घेतो, कौतुक करतो, यात नवल नाही बरं का. पण माणसाचं जीवन इतकं चांगलं असावं की आपल्या वैर्यानं सुद्धा आपलं वर्णन केलं पाहिजे. ज्या माणसानं भर दुपारी काठीसारखं जनावरासारखं मारावं काठीनं, त्याच माणसाला संध्याकाळी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा करावं आणि नवे नवे मारून मारून तुझेच हात दुखत असतील म्हणून त्याचेच हातपाय चोपून द्यावे. एवढे महान विचार ज्यांचे आहेत ते म्हणजे तुकोबरे. अनुरेलो या ठोकणा तुका आता जाए बढा, तुका आता जाए बढा, तुका आता जाए बढा, आपल्याला या अभंगामध्ये सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आज जर विचार केला तर मुंगीचा जीव एवढासा आहे, त्या मुंगीच्या जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला एका गोष्टीची अपेक्षा आहे. आणि ती गोष्ट धरून प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमची धावपळ चालू आहे. आणि नवे नवे त्या गोष्टीसाठीच एवढा पाऊस असताना सुद्धा आपण इथं येऊन बसतोय, बरोबर आहे का नाही? ती गोष्ट आम्हाला प्रत्येकाला पाहिजे, ती म्हणजे सुख आणि दुसरं म्हणजे समाधान, बरोबर आहे का नाही आजोबा? सुखासाठी समाधानासाठी सगळ्यांची धावपळ चालू आहे. पण काय होतं, त्या सुखाच्या अपेक्षेमध्ये आयुष्य निघून जातं आमचं. सर्व सुखाची आशा
सर्व सुखाच्या आशेत जन्म निघून जातो, पण सुख नावाची गोष्ट तुम्हा आम्हाला भेटत नाही. याचं कारण आहे माणूस जिथं सुख नाही तिथं आयुष्यभर शोधण्याचा प्रयत्न करतो. सुख नाही कोठे आली या संसारा, म्हणजे माणसाच्या जन्माचं मूळच दुःख आहे. जन्माचे ते मूळ पहावे शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. आणि माणसाच्या दुःखाचं मूळ जर दुःख असेल, त्या जीवाला येऊन सुद्धा आपण सुखाची अपेक्षा करतो. आणि सुख प्रत्येकाला हवंय, पण सुखाचा पत्ता जर चुकला तर चुकली या वर्म फेरा पडे. जिथं सुख नाही तिथं आयुष्यभर जरी शोधत बसला, रात्रंदिवस धावपळ केली तरी सुद्धा सुख भेटणार नाही. पण आज जर विचार केला तर आपलं सुख पाहिजे का समाधान पाहिजे? काय पाहिजे? आ बोला आता. आपण तुम्ही बोलायचं, मीच बोलायचंय, बाकी कोणी नाही. हा काय पाहिजे तुम्हाला? सुख पाहिजे का समाधान पाहिजे? बरं जाऊ द्या. सुख आणि समाधान एकच का वेगळं? एकच. एकच कसं असतं? वेगळं. मग आता वेगळं वेगळं म्हणणार तुम्ही. असो, कसं असतंय, बरेच दिवस समजा एखाद्या मुलाचं लग्न जमत नसतं आणि काही केल्यानंतर बऱ्याच दिवसानं भगवंताची कृपा त्याच्यावर झाली आणि त्याच्या मुलाचं लग्न जमलं, धूमधडक्यात त्याचं लग्न झालं. त्यावेळेस बापाची चिंता दूर झाली आणि बापाला काय वाटलं? सुख वाटलं. सुख वाटलं. संसाराची पूर्णता कशात आहे? दोघात तिसरा. वंशाला दिवा आला, त्यांना नातू झाला आणि त्यावेळेस मग आजोबाला काय वाटलं? समाधान. मग आपल्याला दोन्हीही पाहिजे, बरोबर आहे का नाही? सुखही पाहिजे, समाधानही पाहिजे. मग काय करा? सुख पाहिजे तर सुखाला आगी करीसी तळमाळा, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुखा लागे करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. एकदा पंढरपूरला जावा म्हणले. बर ते नाही शक्य, काय करा? सुख वाटे चिठाई, बहुपाई संताची या, मनवुनी केला वास, नाही नाशतई ठाई. साधू संतांच्या चरणाजवळ सुख आहे, साधू संतांच्या सानिध्यामध्ये सुख आहे. मग मला सांगा, एकदा जर आशा महाराज लोकांच्या संगतीत आपण गेलो तर टाळ घ्या, टाळ वाजवा किंवा टाळी वाजवा, भजन करा अशी सांगायची गरज पडते का आपल्याला? पगवाज वाजला की बरोबर आपले हात टाळी वाजते, आपोआपच वाजते. हा संगतीचा परिणाम आहे. बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी. जर चोराच्या संगतीत गेलो तर चांगलं सुचल का? नाही.
अशी तैसी होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे. म्हणजे चोराच्या संगतीत गेल्यानंतर तशीच बुद्धी सुचते. तसं साधू संतांची जर संगत केली तर भजन करा म्हणून सांगायची गरज पडत नाही. संतांजवळ गेलो सुख भेटेल आणि संतांच्या सानिध्यात जाऊन जर भजन केलं तर तेने सदाची तेने सदाची समाधान तेने सदाची त्या भजनानं काय होईल? समाधान भेटेल. आज जर विचार केला, इथं 1 2 4 5 जण तुम्ही बसलेले आहात, तुमच्यापैकी कोण मला ठामपणे सांगू शकते महाराज मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे सुखी आहे आणि समाधानी आहे? हात वर करा बर. ठामपणे सांगायचं मला कसलीच चिंता नाही. समाधानी आहे तुम्ही? आहे का? वाटते का आपल्याला? धावपळ तर त्याच्यासाठी चालू आहे पण समाधान मात्र भेटत. चिंता नावाची गोष्ट आपल्यापासून दूरच जात नाही. आज जर विचार करायला गेला तर प्रत्येक जण काही आहे, दुःखी आहे, फक्त चिंतेचे विषय मात्र वेगळे आहेत. सांगणाऱ्याला सुद्धा चिंता आहे, गाणाऱ्याला सुद्धा चिंता आहे, वाजवणाऱ्याला सुद्धा चिंता आहे, ऐकणाऱ्याला सुद्धा चिंता आहे, फक्त चिंतेचे विषय. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. आणि खरं तर वाटतंय सगळे ह्यात सुख आहे त्यात सुख आहे पण सुख तर खरं इथं कुठंच नाही. संसाराला आलो सुख नावाची गोष्ट, मग सुख तर पाहिजे. जायचं कुणाकड? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा तो. फक्त भगवंत पांडुरंग सुखी आहे म्हणून त्याच्याकडे जायचं. त्याच्या चरणाजवळ काय आहे? खरं तर सुख आहे. मग प्रत्येकाला वाटते सुखाचा आभास आहे. खरं तर टारकळ्यांना वाटतंय खाली बसण्यात सुख आहे. बरोबर आहे का नाही? खाली बसणाऱ्यांना वाटतंय बाबा बाहेर काही निवांत खुर्चीवर मोबाईल बघत बसले, तिथं बसलं असतं तर सुख वाटलं असतं. खुर्चीवर बसणाऱ्यांना वाटतंय काय इथे येऊन अडकलं, घरी निवांत झोपलं असतं तर सुख वाटलं असतं. म्हणजे सुखाचा भास आहे. टाळकऱ्यांना वाटतंय विनेकरी बाबा सुखी आहेत, विनेकरी बाबांना वाटतंय मृदंगाचार्य सुखी आहेत, मृदंगाचार्यांना वाटतंय गायनाचार्य सुखी आहेत, गायनाचार्यांना वाटतंय सांगणारे सुखी आहेत, सांगणाऱ्याला वाटतंय खाली बसून ऐकणारे सुखी आहेत, ऐकणाऱ्याला वाटतंय बाहेर बसून ऐकण्यात सुख आहे आणि बाहेर बसणाऱ्याला वाटतंय घरी झोपण्यात सुख आहे. पण सुखी असा कोणी? हा फक्त सुखाचा भास आहे.
आणि त्याच्यामुळं आपल्याला काय झालं, आपल्याला खरं सुख कुठे हे कळायला तयार नाही. काय झालं, एक असाच साधू एका हनुमंतरायाच्या मंदिरात गावामध्ये राहत होता बरं का. आणि तो काय करायचा, ब्रह्मचारी होता, काहीच नव्हतं, आपलं देवाचं नामस्मरण करायचा आणि मंदिरात येणारे जे भाविक असतात ते जेवढं काही देतील तेवढं खायचा, भजन करायचा आणि निवांत समाधान राहायचा. दुसरं काहीच काम नव्हतं, बायका पुरं नाही, घरदार नाही, काय नाही, भजन करायचं, देतील ते खायचं आणि निवांत राहायचं, बस इतकंच त्याचं काम होतं. पण एके दिवशी काय झालं, असाच एक श्रीमंत माणूस, त्याच्यासोबत 4 पुढं 4 गडी मागं 4 गडी असं आला. आणि आल्यानंतर ते बघितलं त्यानं, त्याला वाटलं लगा लईच मोठा माणूस दिसतोय, 4 पुढं 4 बॉडीगार्ड मागं 4 बॉडीगार्ड, लई सुखी दिसतोय असं वाटलं. एवढा मोठा माणूस किती सुखी असेल. म्हणून तो त्यांच्याकडे गेला. म्हणला, काय म्हणला पाहुणं, लई सुखी दिसताय तुम्ही. अहो नाही म्हणला, मी फक्त वरूनच दिसायला सुखी आहे, माझ्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, इस्टेट आहे, घरदार सगळं काही आहे. सगळं काही असून सुद्धा पोटी संतान नसल्यामुळं मी काय आहे, दुःखी आहे, फक्त दिसायला सुखी आहे. पण आमच्या गावात राहणार एक ब्राह्मण सुखी आहे. मग हा लगेच ब्राह्मणाकडे गेला. म्हणला, काय म्हणला ब्राह्मण बुवा, तुम्ही लय सुखी आहात. ब्राह्मण म्हणला, अहो मी सुखी वगैरे काही नाही, माझ्याकडे ज्ञान आहे, विद्या आहे, पैसा संपत्ती घरदार सगळं आहे, पण माझ्याकडे इतकं ज्ञान असून सुद्धा माझी मुलं अज्ञानी आहेत, त्याच्यामुळे मी काय आहे, दुःखी आहे. आमच्या गावात राहणारा पुढारी सुखी आहे म्हणला. हा लगेच त्या पुढाऱ्याकडे गेला. पुढाऱ्याकडे गेल्यानंतर म्हणला, काय हो तुम्ही लई सुखी आहात. अहो नाही म्हणला, मी तर कसला सुखी आहे, माझ्याकडे पैसा संपत्ती घरदार सगळं काही आहे, पण माझी मुलं चांगली निघाली नाहीत, त्याच्यामुळे मी काय आहे, दुःखी आहे. आमच्या गावात एक हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी राहतो, भजन करतो आणि देईल तेवढं खातो, तो सगळ्यात खरा कोण आहे, सुखी आहे. मग एवढं सगळं फिरून आल्यानंतर त्याला कळालं की या सगळ्यात सुखी कोण आहे, आपणच आहे. पण हे सगळं वेळ निघून गेल्यानंतर कळण्यात काही अर्थ नाही. म्हणून तुकोबरे सांगतात, समाधान पाहिजे त्याचं भजन करा.